या पुढे असू दे असू दे पुढे बघ कशी आहे एक दाखव तू दाखवतो चित्र दाखव कुठलाही चित्र दाखव असं हात ठेव म्हणजे फोटो काढतात का तुझं कुठलं चित्र आहे दाखवा वा 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 दाखव हा करेक्ट मस्त इथे सिग्नेचर नाही का मुलांचं नावं लावली नाहीतर कोणाची असतं ना जीवनामध्ये सही असते. महाराष्ट्रातील सकाळची पाठ पहाट आणि वाड संस्कृती आणि ह्याची औक्षण हे वाले ते याबद्दल म्हणजे रामायण महाभारताच्या कथावर सांगायचे ते दर्शनासाठी दाखवून आणि ते आपले जे भगवान वगैरे असायचे त्याच्याबद्दल हे खूप सुंदर काढले खूप सुंदर काढले जास्ती काय छान वाटतं वॉटर कलर प्रसिद्ध नृत्य आणि हे कंपोजिशन संदर्भातलं आदिवासी आपलं वारले आणि आदिवासींचा जो फेमस त्याच्या संदर्भात वरती खूप काळापासून आणि आपल्याकडे फीचर सगळे ऑब्जेक्ट हां ते बिझनेस हँडल ते नागोसाठी विश्रामकडे पण महाराष्ट्राच्या मातीला साहित्याचा सुगंध आहे. इथल्या वारशाला शौर्याची जोड आहे आणि तसेच इथल्या लोकसंस्कृतीला कलेचा साज आहे. सह्याद्रीच्या कड्यांमधून खुपणारा पोवाडा असो, विठुमाऊलीच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी असो वा अंगणातील सुबक रांगोळी, महाराष्ट्राच्या संस्कृतीने नेहमीच मानवी जीवनाला समृद्ध केले आहे. वारली कलेतील साधेपण आणि लावणीतील नजाकत ही आपल्या मातीची खरी ओळख आहे.
आज याच समृद्ध परंपरेचे रंग लोक संस्कृतीचे अनुभवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. नमस्कार. सातारा नगरीतील कलेचा वारसा जतन करणाऱ्या संस्कृती कला अकादमी आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात मी सिद्धी जगताप आणि मी श्रेया मेहता आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. कलेचा हा प्रवास नेहमीच प्रकाशाकडे नेणारा असतो. मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणजेच आदरणीय वैशाली पारसनीस मॅडम, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री शिरीष चटणीस साहेब, माननीय श्री हनुमंत पाटील सर, माननीय प्राचार्य विजयकुमार धुमाळ सर आणि माननीय श्री विनायक भोसले साहेब यांना नम्र विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करावे. ये तू म्हणजे आज आपल्यामध्ये कलेच्या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्वे उपस्थित आहेत. मी अकादमीचे प्रमुख आदरणीय श्री प्रसाद चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत करावे. इथे उपस्थित असणाऱ्या उद्घाटक माननीय श्री वैशाली पारसनीस ज्या शास्त्रीय नृत्यगुरू आहेत, त्यांचे स्वागत करण्यासाठी मी प्रसाद चव्हाण सरांना विनंती करते की त्यांचा आदरपर सत्कार करावा. मनपूर्वक स्वागत. गेल्या महिन्याभराच्या अथक परिश्रमानंतर रात्री 4:30 वाजता या कार्यक्रमाचं अखेर प्रेझेंटेशन झालं आणि या कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे अतिशय मोठे कष्ट आहेत की ज्याच्यामुळे आज मला हा लोकसंस्कृतीचा जो उत्सव आहे तो आज साजरा होतोय. रंग लोकसंस्कृतीची संकल्पना यासाठी घेतली की काही कारणास्तव विद्यार्थिनींशी थोडंसं नृत्याच्या संदर्भात समई असा हा विषय होता की समई घेऊन येताना तर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहिले की समईचं काय असते. मग मात्र प्रश्नचिन्ह मोठं होतं की हे कुठंतरी थांबायला हवं. या आजकालच्या मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी सगळं समजायला हवं. त्यासाठी हा जो विषय असतो दरवर्षी आपला कला प्रदर्शनाचा तो अकॅडमिक असतो, पण यंदा थोडंसं आपण थोडा ट्रॅक चेंज करून तो विषय आपण देताना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन तुम्ही तुमच्या चित्रातून दाखवायचे. आणि त्यामुळं काय झालं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक लोकसंस्कृतीचा अभ्यास केला. त्याच्याविषयी थोडे का होईना आपल्याला माहिती झालं की वाघ्यामुरळी काय आहे, गोंधळ काय आहे, पाटा वरवंटा काय आहे. इथपासून सगळ्या बारीक बारीक गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या मातीशी आपण एकनिष्ठ आहोत त्या मातीच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाने अभ्यास करून त्याच्यावरती चित्र रेखाटावं हा उद्देश या चित्र प्रदर्शनाचा होता. संस्कृती कला अकादमी गेले 10 वर्ष चित्रकला या क्षेत्रामध्ये इयत्ता 1ली पासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करीत असते आणि त्याचाच हा उपक्रमाचा भाग म्हणून आपण आज रंग लोकसंस्कृतीची हा कार्यक्रम घेतलेला आहे. हा सदर कार्यक्रम दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि संस्कृती कला अकादमी सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने इथं आज प्रारंभ होतोय त्याचा. आणि इथून पुढं 14 पासून ते 18 तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत. हा जो काही उपक्रम आहे
या उपक्रमासाठी आपण विविध मान्यवर आज बोलवलेले आहेत. अगदी लहानपणापासून मी ज्यांचं नाव ऐकतोय अशा नृत्यातील शास्त्रीय नृत्यातील गुरु वैशाली पारसनी मॅडम. म्हणजे बरेचदा मी लहानपणी ठरवलं होतं की मॅडम तुमच्याकडे मी यायचं शिक्षणाला, पण मी गाव खेड्यात राहत होतो, तितकीशी परिस्थिती नव्हती की तुमच्यापर्यंत पोहोचावं. पण मी जेव्हा कला शिक्षक म्हणून रुजू झालो साधारण, त्याच्यानंतर मी कथकचं मात्र प्रशिक्षण घेतलं कोल्हापूर आणि पुणे येतं. म्हणजे ती एक इच्छा होती मला की नृत्याची थोडीशी अंग होतं मला. आणि त्याचबरोबर लोकसंस्कृती हा जवळचा विषय का वाटतो मला, का तर कला महाविद्यालयात असताना म्हणजे प्राचार्य धुमाळ सरांच्याकडे आम्ही असताना आमचा एक ग्रुप होता. जो ग्रुप आम्ही कला महाविद्यालयाचा ग्रुप की त्याच्यात आम्ही लोकनृत्य घेतलं होतं वाघ्यामुरळी, आणि ते राज्यस्तरापर्यंत गेलो होतो. आणि त्याचा बारकाईनं अभ्यास करण्याची सवय मला लागली आणि एक गोडी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीची पहिल्यापासूनच होती. आणि त्यानिमित्तानं आज विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना तिचं थोडंफार का होईना महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी हा उपक्रम आपण आज राबवलेला आहे. तर उपस्थित सर्व व्यासपीठावरील पाहुण्यांचे मी परत एकदा अभिवादन करतो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती, त्यांनाही मी अभिवादन करतो आणि माझे प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गिरीश चटणी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि विशेषतः सातारचं नाव महाराष्ट्रामध्ये नृत्याच्या संदर्भामध्ये आघाडीवर ठेवणाऱ्या नृत्यामधल्या वैशाली पारसनीस, लोकमतचे सातारा वृत्तीचे संपादक माननीय पाटील सर, त्याचबरोबर या पतसंस्थेचे व्यवस्थापक, आणि 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये ही फरशी जिथे तुम्हाला नवीन दिसते, नवीन फरशी खास तुमच्या प्रदर्शनासाठी त्यांनी पट्टीस तयार करून घेतली, सगळी यंत्रणा राबवली. आणि हा दिनलक्ष्मी हॉल विशेषतः कायम चित्र प्रदर्शन असेल, कराओके असेल, पुस्तक प्रदर्शन असेल, पुस्तकांचं चर्चा असेल, यासाठी मोफत दिला जातो. त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करणारे मान्य विनायक भोसले, त्याचबरोबर विशेषतः सातारमध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये चित्रकलेची आवड निर्माण करण्यासाठी स्वतःचा आर्थिक तोटा सहन करून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले चित्रकार प्राचार्य विजय कुमार धुमाळ, तुम्हाला गुरु असलेले आणि विशेषतः आम्हाला अतिशय आनंद वाटतो, नुसतं चित्र नव्हे, चित्रकलेबरोबर नृत्यामध्ये सुद्धा त्यांचं प्रावीण्य आहे, असे तुमचे गुरुवर्य मान्य प्रसाद चव्हाण, त्याचबरोबर दुसरे गुरु एकनाथ नलवडे, आपण सर्व विद्यार्थ्यांचे पालन करतो. 1 एप्रिलला आपण वाचली असेल बातमी की राजा रवी वर्मा यांचं श्रीकृष्णाचं चित्र, यशोदा श्रीकृष्णाचं चित्र 170 कोटीच्या आसपास, 167 ते 170 कोटीच्या आसपास लिलावामध्ये ज्यांचं लस जे करतात पुनावाला म्हणून जे आहे त्यांनी ती खरेदी केली. हे चित्र काढलेलं होतं 1890च्या दशकामध्ये. आणि मी बघितलं की त्याच्या अगोदर आपल्या भारतीय चित्राचा जास्तीत जास्त 2-4 होतात, 118 होता. आणि ते मी जेव्हा वाचत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की सातारमधली मंडळी विशेषतः धुमाळ सर असतील, प्रसाद असेल, नरवडे असेल आणि उदोगले जे आहे ते जे चित्रासाठी किंवा चित्र तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, तुम्ही काढण्यासाठी, याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्यांचं मला विशेष कौतुक वाटतं. आणि माझ्या लक्षात आलं की आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आता सातारकरांसाठी सुद्धा जे प्रयत्न करतात त्यांना आपण मदत केली पाहिजे.
येत्या 18 तारखेला शाहू कला मंदिरमध्ये वैशाली पारस यांच्या 4 शिष्या नृत्य सादर करणार आहेत. ते नृत्याचे कार्यक्रम सुद्धा आपण बघायला या. पण त्याच्यामध्ये सगळ्यात मला जाणवलेलं असं की ज्या कोणी शिष्य आहेत त्या 10-15 वर्षापासून पारस यांच्याकडे शिकत आहेत आणि ते नुसतं शिकत नाही तर त्यांनी करिअर म्हणून ते निवडलेलं आहे. आणि करिअर म्हणून निवडताना मला आनंद असा वाटला की त्यांचे पालकवर्ग सुद्धा किती समजूतदारपणे त्याला मदत करतात. त्याच्यामुळे तुमच्या पालकांचं या चित्र प्रदर्शनाच्या निमित्तानं पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो की तुमच्याकडे जी कला आहे ती कला त्यांनी ओळखून विशेषतः तुमच्यासाठी जे प्रयत्न करत आहेत ते महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे की नाटकात काम करायचं म्हटलं की म्हणायचे मुलगा बाळचा, तेव्हा मुलीला नाटकात कामच करायचं नाही, मुलंच मुलीची पात्र करायची. बालगंधर्व आपल्याला माहिती असते, बालगंधर्व मुलीची पात्र किंवा जे काम करायचं त्याचं कारण काय होतं तेव्हा मिळत नव्हतं, मुलीच मिळत नव्हतं. तसं तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या त्या चित्रामध्ये मी बघत होतो की वेगवेगळ्या जसं शिवाजी महाराजांचं चित्र तुम्ही काढायला सुरुवात केली, तुम्हाला वाटलं की शिवाजी महाराजांचा मी अभ्यास करेन की त्यांच्यातले काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये माझ्या चित्रात आल्या पाहिजे. म्हणून लक्षात आलं की राजा रविवर्मांचं चित्र जे आहे ते विश्वकृष्ण हा नुसत्या भारतीयांचाच नाही, आशिया खंडातलं जगामध्ये असे व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यावर जे चित्र हे जगातल्या प्रत्येकाला होऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे चित्रभाषा तशी आहे की ज्याला भाषा लागत नाही. तुमचं एखादं चित्र वन डे कशाला एक 10 मिनिटात 10 मिनिट सुद्धा नाही 10 सेकंदामध्ये जगामध्ये पोचतं आणि तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. त्याला भाषाच लागत नाही ना. जर्मनमधल्या चित्रकारांनी जेव्हा तुमचं चित्र बघितलं तर त्याला काय माहित नाही मराठी भाषा बोलणारी मुलगी आहे का मुलगा आहे, ते चित्राकडे बघतात. म्हणजे भाषेची पहिली सुरुवात चित्रभाषेत झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही बेसिक जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये काम करता. पण मी 2 गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुचं आपण कौतुक का करायचं असतं, पण गुरु आपल्याला हळूहळू ते देत असतो ते आपण वेगवेगळ्या पद्धतीतून मिळवायचं असतं. जसं मी रवींद्र टागोरांचं जेव्हा वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या शाळेमध्ये मुकुल डे म्हणून मुलगा होता आणि तो चित्र काढायचा. ते हे एकदा माझं जर उभे राहिलं त्यांच्या लक्षात आलं हा किती सुंदर चित्र काढतो, त्याला चित्राकडे वळवलं पाहिजे आणि त्याला त्यांनी चित्राकडे वळवलं. त्याला जगभर घेऊन फिरले, मुकुल डे मोठा चित्रकार तयार झाला. गुरु काय करत असतो तो गुरु काम करतो. गुरु म्हणजे कोण तर आई वडील विशेषतः शिक्षक आणि त्याचबरोबर शेजारी पाजारी हे सुद्धा आपण सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी गुरु करत असतो. आपल्याला माहिती पाहिजे विशेषतः मुलीला मी सांगू इच्छितो की एक काळ असा होता की एखाद्या तिचा पती गेल्यानंतर त्या मुलीला त्या स्त्रीला सती जावं लागायचं. पण ही प्रथा राजाराम मोहन रायांनी बंद केली. म्हणजे तिला बिचारीला जायचं नसलं तर तिला ढकलायची, बांबुरी ढकलायची. हे चित्र जेव्हा तुम्ही काढताना तेव्हा तुम्ही हळूहळू त्या शतकातलं वाचन करता. तुम्हाला काय करायचं तुम्हाला आवडतं पण चित्र बघत. हा काळ पुढे गेला. त्याच्यानंतर मला आनंद असा वाटला की काल वाचत होतो पहाटे मला जाग आली आणि टागोरांचं वाचत होतो. मी टागोरांचा मुलगा जो आहे रथींद्रनाथ तो परदेशात शिकला आणि तो भारतामध्ये आल्यावर टागोरांनी काय केलं 16 वर्षाच्या बालविधवेशी तिचा विवाह करून दिला. समजून घ्या. म्हणजे नवरा गेल्यानंतर मुलीचं पुन्हा लग्न व्हायला त्यावेळेला नवरा सुद्धा बघायचं नाही ते, कारण 5-6 वर्ष 7-8 वर्ष मुलीचं असलं की लग्न व्हायचं. त्यामुळं तो मुलगा जर सासरी जागल्यातच गेला तर ही बालविवाह थोडक्यात वाईट परिस्थिती होती. पण त्यांनी त्या कालावधीमध्ये टागोरांनी 1920व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या मुलाचं लग्न बालविधवेशी केलं. मला बालविधवेशी लग्न केलं सांगण्यापेक्षा सांगायला आवडेल की ती मुलगी पुढं प्रसिद्ध चित्रकार झाली जगामध्ये. ती चित्रकलेमध्ये तर हे जे सगळं आहे ते तुम्हाला वेगवेगळ्या वाचनातनं मिळू शकेल. त्याच्यामुळे या चित्रकलेला प्रचंड प्रमाणामध्ये आता एक प्रकारची मागणी आहे म्हणून किंवा त्याला एक प्रकारचं करिअर करण्यासाठी. पण तरी सुद्धा मी अलीकडे बघतो की आमच्या विशेषतः माझ्या शाळेमध्ये सगळी मुलं ड्रॉइंगच्या परीक्षेला बसतात कंपल्सरी आणि ते ड्रॉइंगच्या परीक्षा पास होतात पहिली दुसरी.
हे विशेष आहे. पण माझ्या आता लक्षात आलं की हळूहळू शाळेमध्ये सांगतो कारण मी बघितलं माझ्या शाळेमध्ये चित्रकला चांगली आहे, त्यांचं गाणं चांगलं आहे, त्यांचं विशेषतः मराठी वाचन चांगलं आहे, मराठी वक्तृत्वामध्ये बोलतात, निबंधामध्ये भाग घेतात आणि 10वी नंतर कुठे ऍडमिशन घेतात तर सायन्सला घेतील, कुठे सीएला जातील, कुठे ICD उद्योग करतील, डॉक्टर होतील आणि हे होताना त्यांचं घरीच कारण तो इन्कम सोर्सचा पण भाग आहे ना. तर मी अलीकडे नवीन एक चालू केलेलं की ह्या सर्व मुलांना पुढं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्यांना पुन्हा तुम्ही BA व्हा, तुम्ही MA व्हा, तुम्ही विशेषतः चित्रकलेमध्ये प्रावीण्य होतं चित्रकलेमध्ये पुढं करा आणि त्याचं जलद उदाहरण म्हणजे मला इथं पारसनीस दिसतंय. मी या पारसनीस फॅमिलीला फार 45 सालापासून ओळखतो. त्यांचे सासरे अमरीश पारसनीस म्हणून साताऱ्यामध्ये बिल्डिंग व्यवसायाचं काम करायचे बिल्डर होते. पण त्यांची सून वैशाली पारसनीस हिने सगळं करिअर आपलं लग्न झाल्यानंतर केलं आणि दुसरं करिअर नाही केलं तर सातारमध्ये नृत्याच्या संदर्भामध्ये एक वेगळा एक परिपाठ दिला. मुलींना आता त्यांच्या विद्यार्थिनी भारतीय विद्यापीठात जातात. तुम्हाला पुढं तर फार जवळ आहे, समजून घ्या. म्हणजे आपल्याला लक्षात घ्या परदेशामध्ये जेव्हा आपली मुलं मुली जेव्हा जातात शिकायला ना तेव्हा मॅगडीमध्ये काम करतात, हॉटेलमध्ये काम करतात, इथं श्रीमंत असतात, काही गरीब नसतात ते, कुठेही लायब्ररीमधलं काम करतात, का कुठेही बंधन आहे. पण तुम्हाला इथं पुढं तर जवळ आहे त्यामुळे तुमची कशी परिस्थिती असते परंतु त्या परिस्थितीमध्ये तुमचं करिअर तुम्हाला डेव्हलप करायला पुढं जवळ आहे. त्यांच्या सगळ्या विद्यार्थी जवळपास पुण्यामध्ये शिकत आहे. तुम्ही नशिबात एवढ्यासाठी आहात की तुम्ही ज्या कालावधीमध्ये शिक्षण घेता त्या कालावधीमध्ये पालक हे समंजस आहे, त्यांना कळतं तुम्हाला कुठं काय दिलं पाहिजे शिक्षण. त्याचं एक ज्वलंत उदाहरण देऊन मी माझं भाषण संपवतो कारण आपल्याला बरेच बोलणार आहे. माझं लग्न झालं माझी पत्नी होती ती BCom झाली. वास्तविक ती नाटकात काम करायची, रांगोळी चांगलं, चित्राच्या ड्रॉइंगच्या 2 परीक्षा दिलेल्या होत्या, सगळं होतं. पण ती BCom कशी झाली तेव्हा सांगणारा घरात कोण नव्हतं. मैत्रिणी कुठं चालल्या BComला चालल्या चला मैत्रिणी. पण तिचं नशीब चांगलं असं की माझा मुलगा पहिली मुलगा साधारण 6 महिन्याचा होता आणि बंडेश निकम आमच्याकडे आले आणि ते म्हणले आम्ही इथं ETD कॉलेज चालू केलेलं आहे तर तुम्ही ETDला ऍडमिशन घ्या. कारण त्यांनी बहुतेक ती यादी बघितली की 2 ड्रॉइंगच्या परीक्षा झाल्या की ETDला ऍडमिशन करायची आणि तिने ETDला ऍडमिशन घेतली. तिने ETD केलं, 8 मास्टर केलं आणि शाळेत शिक्षिका म्हणून तिला 20 वर्ष मुलांना तिचे जे गुण होते कवितेमधला असेल चित्रकलेमधला असेल हे सगळं देतात. तेव्हा तुमची पिढी फार नशिबान तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. त्याच्यात अजून एक घटना ही दुसरी जी परीक्षा होती तेव्हा ती घरीच होती, तिला लक्षात नाही परीक्षेला जाऊ तर ते कुलकर्णी जे शिक्षक होते इंग्लिश स्कूलचे ते तिला घरी गेले बोलवायला कर्ज जाऊन घेऊन गेले. पण तुम्हाला हे सगळं मिळत आहे, या मिळणाऱ्या संधीचा फायदा घेणं आणि त्याच्यासाठी वाचनाकडे वळणं. कारण तुम्ही समजून घ्या संगीत नृत्य चित्र त्याच्याबरोबर कविता सुद्धा बघा. कवी असेल तर तो हळूहळू चित्रकलेकडे बोलतो. टागोर काय म्हणते पूर्वी कवी, त्याला नोबेल पारितोषिक मिळालं आणि त्यांनी सगळं सोडलं आणि पुढं 20 वर्ष चित्र काढलं, हजारो चित्र काढलं. तसंच पिकासो किंवा एक नाव आहे परंतु त्यांनी सुद्धा असं केलं की ते जगामध्ये प्रसिद्ध चित्रकार झाले बहुतेक पिकासो आणि ते चित्रकार काही काळात सोडून ती आणि कवितेकडे वळले. त्यामुळे तुम्हाला हे जे सगळे क्षेत्र आहे कलेची, या कलेच्या क्षेत्राकडे तुम्हाला या चित्राच्या कलेच्या प्रदर्शनामधून जाण्याची संधी मिळेल याचा मला पूर्णपणे विश्वास वाटतो. नुकतीच मला आम्ही तुषार तपसेची मुलगी भेटली, मला फार आनंद वाटला की या क्षेत्रामध्ये ती सुद्धा जाती आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या आता मी मागच्या ते चित्रप्रदर्शन होतं आणि माझ्या मुलीला घेऊन आलो, सुरू घेऊन आलो खरं कारण तिला घाई होती पुण्याला जायची, मुंबईला जायची. म्हटलं त्यांना माझी मिटिंग आहे, चल आपण मिटिंग करू 10 मिनिटात खाली जा आणि जा. एखादा तिला कळलं चित्रप्रदर्शन आहे की आज आधी तिने बघितलं सगळं. ती ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटमध्ये फायनान्सची प्रमुख आहे साऊथ आशियाची. तर तिने बघितलं तिच्या लक्षात आलं तिने जे सांगितलं ते फार महत्वाचं की आता पुण्याला मुंबईला वेगवेगळी कॉलेजेस आहेत ना तिथं आर्ट्सचं जे पर्सेंटेज आहे ते 97-98%
तिथं या दृष्टीने तिथं स्कोप आलेला आहे. प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये चित्रकलेसाठी स्पेशल आता चालू आहे, नृत्यासाठी स्पेशल चालू आहे, संगीतासाठी स्पेशल चालू आहे. आणि त्या कोर्सला गर्दी इंजिनिअरिंगपेक्षा डॉक्टरपेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्हाला मी या चित्र प्रदर्शनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एवढंच सांगेन, तुम्हाला कधी हा हॉल ओपन आहे, तुम्ही तुमची छोटी चित्र सुद्धा करून आत्तापासून विकू शकता. पैशासाठी नाही, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे, अरे माझं चित्र या व्यक्तीने काळात लावलेलं आहे. आणि तशा पद्धतीतून तुम्ही सुद्धा सवय लावा. जसं आम्ही बुके देतो, आम्ही पुस्तक भेट देतो, तसं आता हळूहळू सातारमध्ये चित्र साक्षरता येण्यासाठी हा जो प्रयत्न चालू आहे, धुमाळ सर असतील, चव्हाण सर असतील, सर्वांचा हा चित्र साक्षरता करण्याचा प्रयत्न हा सातारला पुढच्या कालावधीमध्ये तुमची चित्र लाखो रुपयाला विकली जातील अशा पद्धतीतून परावर्तित होईल, त्याचा मला विश्वास वाटतो. तिथं ताऊसर पण आलेले आहेत, त्यांचं पण स्वागत करतो. भटकळ आहेत, त्यांचं पण मला वाटतं चित्रपट वगैरे आहेत, त्या कार्यक्रमाला सुद्धा मला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिवशी हा कार्यक्रम होतो, ही सुद्धा आनंदाची बाब आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांच्यावर जगभर आता वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. मी तुम्हाला एक शेवटचं उदाहरण देईन. कुबेर, जे गिरीश कुबेर लोकसत्तामध्ये जे संपादक आहेत, त्यांचे वाना कुबेर हे इथल्या बावधनचे होते आणि त्यांनी 42च्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. त्यांचे आई वडील पती घेऊन यायचे सातारला, कशासाठी? नाटक बघायला, गाण्याचे कार्यक्रम बघायला. आणि त्यांना अटक झाली, पडल्यानंतर त्यांचे वडील इंग्रजांकडे नोकरीला होते, ते हत्यानेच गेले. पण नंतरच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्य लढ्यानंतर त्यांनी काय केलं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर PhD साठी अर्ज केला आणि PhD केली. वाना कुबेरांचं पुस्तक जे PhDचं आहे ते जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आंबेडकरांच्या संदर्भामधला महत्वाचा ग्रंथ आहे. साधारणपणे 35,000 रुपयाला ते पुस्तक जातं. वाना कुबेरांनी जे काम केलं म्हणजे लक्षात घ्या, आता एक वेळेस स्वातंत्र्य लढ्यामधला इतिहास लोक विसरतील. कुबेरांचं बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ जो आहे हा गाजतोय सुद्धा. त्याच्यामुळे तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या, चित्र काढत असताना अभ्यास करणं आणि त्या अभ्यासाबरोबर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला मिळणारं ज्ञान हे चित्रामध्ये परिवर्तन करणं हे तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. तुम्हाला सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझं बरोबर संपवतो. म्हणजेच माननीय श्री हनुमंत पाटील सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. बोलायचं नसतं, त्यामुळे मी काही जास्त मुद्दे मांडणार नाही. फक्त श्री सरांनी बरेचसे मुद्दे जे माझ्याकडे होते ते बरेचसे मांडलेले आहेत, ते फक्त थोडेसे पुढे घेऊन जाणार आहे. आता ते सर्व व्यासपीठ सगळ्यांचे नाव घेत नाही मी आता, श्री सरांनी घेतली. पण आज आंबेडकर जयंतीला मी सुरुवातीलाच अभिवादन करतो आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं. आणि दीपलक्ष्मी पतसंस्था आणि कला संस्कृती कला अकॅडमी यांनी जो काय रंग लोकसंस्कृतीचा प्रदर्शन आयोजित केले तर त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानतो. आमचे पत्रकार सहकारी तुषार तपासे सर पण आहेत. तर खरंच श्री सरांचं ते सांगतील, श्री सरांचं खरं पहिल्यांदा आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे. जे जे चांगलं आहे साताऱ्यामध्ये ते एकत्र आणणं, त्याला व्यासपीठ देणं, हे सगळं काम करतात. जर आता कुणी नाव घेतलं बाहेर दीपलक्ष्मी पतसंस्था तर ते बोलते नाही, ते सांस्कृतिक केंद्र आहे. म्हणजे माझ्या भावाची पण गेल्या वर्षी सुरू केली पतसंस्था. तुम्हाला म्हटलं पहिल्या वर्षी 10 कोटीचं टार्गेट आहे ठेवीचं. आता एप्रिलमध्येच परत अशा रीतीने 1 वर्ष होईल. मला गेल्यानंतर तो सांगत होता आता 10 कोटीचं टार्गेट जवळजवळ पूर्ण होत आलंय. तर मी श्री सरांना विचारलं तुमचं टार्गेट काय आहे, तर त्यांनी सांगितलं दरवर्षी 200 कार्यक्रम कमीत कमी, म्हणजे 200 कोटी नाही, त्यांच्या पतसंस्थेचं टार्गेट असतं 100, 150, 200 म्हणजे अशा पटीचे कार्यक्रम वाढवतात. खरंच हे सोपं नाही लक्षात ठेवा मित्रांनो. कारण आतापर्यंत प्रॉब्लेम काय येतो आपल्याला की व्यासपीठ आपल्याला मिळत नाही. आणि आता मला असं वाटतंय की हा जो काय संदेश सरांनी सांगितलं तो सुद्धा तुम्हाला सांगतो की कलेबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. कलेला तोड नाही, त्याला अनमोल आहे, सगळं मान्य आहे. फक्त त्याला व्यासपीठ मिळत नव्हतं. आज आपल्या सगळ्यांना किंवा विशेषतः तुमच्या पिढीला हा फायदा आहे त्याचा की तुम्हाला कुठलीही सीमा नाही. पूर्वी एखादी कला मांडण्यासाठी तुम्हाला प्रदर्शन भरावं लागायचं,
मुंबईच्या आर्ट गॅलरीसाठी आपल्याला लॉबिंग करावं लागायचं. आज तुम्ही तुमच्यासाठी डिजिटल माध्यम जे आहे, म्हणजे तुम्ही आज एखादं चित्र फेसबुकला, इंस्टाला कुठेही तुम्ही अपलोड केलं ते कदाचित जगातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा माणूस ते बघू शकतो, त्याला ते आवडू शकतं. म्हणजे ही फार मोठी संधी तुमच्यासाठी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जे काय जेवढं त्या कलेसाठी जीव ओतून द्याल, जेवढं तुम्ही डेडिकेशन कराल, तर त्याचं 100% ना 101% त्याचं चीज होणार आहे पुढच्या काळामध्ये. तुम्हाला एक सरांनी जे सांगितलं की वाचन असलं पाहिजे, म्हणजे सगळ्या काळात आपल्या पाहिजे, त्याच्याबरोबर वाचन का असलं पाहिजे. तर जपानची एक संकल्पना आहे इकिगाई म्हणून. तुम्हाला किती जणांना माहिती आहे मला माहित नाही. आता अलीकडे ते सगळ्यांना युट्यूबवरती पण उपलब्ध आहे, त्याची बेस्ट सेलर पुस्तकं पण आहेत. म्हणजे इकिगाईची संकल्पना थोडक्यात मी सांगतो. तिथली जपानची संस्कृती आहे, तिथला एक इकिगाई हा प्रदेश आहे. म्हणजे शांततेत जीवनाचा आनंद कसा घ्यायचा, आपल्या जीवनाचा उद्देश काय असतो, परंतु त्याचे एक सूत्र त्यांनी सांगितलं. आता तुम्ही कला क्षेत्रामध्ये आहे पण मी तुम्हाला थोडक्यात फक्त सांगतो की आपली आवड काय आहे, आपली आवड काय आहे, आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आपल्याकडे कौशल्य काय आहे, मार्केट काय आहे आणि त्यामध्ये पैशाची संधी काय. ह्या सगळ्याचा ज्यावेळी आपण एक मिलाप करतो किंवा त्याचं एक सूत्र, आपल्याकडे पूर्वी लसावी मसावी सूत्र होती, तसं हे सूत्र ज्याला करता येईल, पाहता येईल. पण प्रत्येक कलेला क्षेत्र आहे, फक्त त्याचा फॉर्म तुम्हाला म्हणजे त्या पद्धतीचा डिमांड आहे का मार्केटमध्ये, त्यातनं पैसे मिळू शकतात का, म्हणजे त्यात समाधान पण आहे, आपले ध्येय आपण उद्दिष्ट पण काढू शकतो, कौशल्य पण पाला लावू शकतो, पैसे पण मिळवू शकतो आणि आपल्याला कीर्ती पण मिळू शकते. असा जरा कुठेतरी आपण मिलाप मला असं वाटतं करायला पाहिजे. त्यानंतर सरांनी जे उदाहरण दिलं मी तेच, आमच्याकडेच बातमी होती, मला वाटतं 1-2 दैनिक लोकमतला बातमी होती, 3 एप्रिलला बातमी होती. म्हणजे ती घटना साधारण एक सर म्हणजे जसं 1-2 एप्रिलची असेल. आपले जे चित्रकलेचे, भारतीय चित्रकलेचे जनक आपण ज्यांना मानतो, राजा रवी वर्मा, तर त्यांचं चित्र त्यांना अपेक्षित होतं की साधारण ते 80 ते 120 कोटीला विकलं जाईल मुंबईमध्ये. तर सरांनी जे सांगितलं की आपल्याला जे कोरोनामध्ये ज्यांनी लस दिली, सिरम म्हणून पुण्यामध्ये ते इन्स्टिट्यूट आहे, संशोधनाचे इन्स्टिट्यूट आहे, सायरस पुनावाला त्यांचं नाव, तर त्यांनी ती 167 कोटीला ती खरेदी केलं चित्र. त्यांना ज्यावेळी विचारलं पत्रकारांनी एवढी किंमत काय, म्हणजे यशोदा गाईची धार काढते आणि मागं श्रीकृष्ण तिच्या पाठीमागे उभा राहिले. चित्र तुम्ही बघा, सर्च केलं तर तुम्हाला लक्षात येईल, साधं चित्र आहे. ज्यावेळी सायरस पुनावाला विचारलं की हे काय, तुम्ही काय पाहिजे, एवढी किंमत आम्हाला पण अपेक्षित नव्हतं, 80-100 कोटी खूप झालं, तुम्ही 167, ते म्हटले 167 कोटी हे मी देऊ शकलो म्हणजे एवढी अमाऊंट दिली, कदाचित जास्त पण देऊ शकतो, कारण ते चित्र अनमोल आहे, त्याचं मूल्यच करता येत नाही. त्यामुळे तुम्ही 100-167 कोटी दिले म्हणजे मी फार मोठी रक्कम दिली असं होत नाही, माझी ती एवढी कॅपॅसिटी होती म्हणून मी ती दिली. म्हणजे कलेचं महत्त्व आपल्याला सांगण्यासाठी मी हे उदाहरण दिलं. मला वाटतं सर तुम्ही सांगितलं की 1890चं चित्र आहे, म्हणजे 1890 म्हणजे आज सर किती वर्ष झाली मला सांग, म्हणजे आज जवळजवळ 150 वर्ष होऊन गेली, तरी सुद्धा त्या चित्राचं मूल्य वाढत चालले. हे कलेचं महत्त्व आहे मला असं वाटतंय. आपल्या सगळ्यांना दुसरी एक अजून एक विनंती मी करेल, कुणीही नोकरीच्या मागे, म्हणजे कला क्षेत्रातल्या विशेषतः लोकांनी, आता आर्किटेक्ट वगैरे ह्या क्षेत्रामध्ये नोकरीसाठी खूप प्रयत्न करतायत. एक आमचा मित्र होता, पुण्यातलाच आहे, तर त्यांनीही मला उदाहरण दिलं परवा. ते म्हटले की त्यांची मुलगी होती, आर्किटेक्ट झाले, त्याच्या मैत्रिणी बोलतात, मैत्रिणींनी पटकन प्लेसमेंट मिळाल्यानंतर पटकन नोकरी पकडली वेगवेगळ्या कंपनीमध्ये आर्किटेक्चर म्हणजे तुमच्या चित्रकलेचाच पुढचा तो टप्पा आहे. तर त्या मुलीने हे केलं, हिच्या वडिलांनी फक्त सांगितलं की तू नाही, तू माझा एक मोठा मित्र आहे आर्किटेक्ट, त्याच्याकडे तू शिक, व्यवसाय शिक, तू नोकरी नको करूस. तिला ते काहीतरी स्टायपंड द्यायचे 20, 25, 30 हजार रुपये तर तिच्या खर्चामध्ये द्यायचे. आणि तिच्या ज्या मैत्रिणी होत्या नोकरी करणाऱ्या त्यांना पहिलं 60,000चं पॅकेज मिळालं, दुसऱ्या वर्षी 80,000, लाख, 1.25 लाख, 4 वर्षात ते 1.25 लाख पर्यंत त्यांचं पॅकेज केलं. आणि ह्या मुलीनं ती सारखी अस्वस्थ व्हायची की माझ्या मैत्रिणीचं पॅकेज वाढत चाललंय आणि तुम्ही पप्पा मला का त्या कलेच्या क्षेत्रातच ठेवले. ते म्हटले थांब जरा. आणि नंतर 4 वर्षानंतर ज्यावेळी तिनं व्यवसाय सुरू केला, तिची आत्ताची उलाढाल 150-200 कोटी आहे, तिच्याकडे 200-250 लोक काम करतात. हे कलेचं महत्व आहे. कलेला जर आपण व्यवसायाचं रूप दिलं किंवा त्याला जर कौशल्य दिलं किंवा व्यवसाय दृष्टिकोन दिला तर त्याचं काय मूल्य होऊ शकतं हे त्याचं उदाहरण आहे. सरांनी जे सांगितलं, आता मी सगळे आम्ही जे प्रदर्शन पाहत होतो त्यात चित्र कमी जास्त होऊ शकतं. म्हणजे मला माहिती आहे की माझा मुलगा एक चित्रकार आहे, तपाशी सरांना माहिती आहे, पत्रकारांना चित्रकार म्हणून पण विचारतात, म्हणजे चिडवतात.
जसं मुलांचे म्हणजे आमच्या पत्रकारांचे मुलं चित्रकार होत आहेत, तुमची मुलगी मगाशी भेटली आम्हाला, खूप छान वाटलं की हे चित्र काढत असताना चित्रात दरवर्षी प्रॅक्टिस करून तुमच्यात बदल होत असतो. म्हणजे तुम्हाला आधी चित्र जमतं, नंतर तो जिवंत चित्र, चेहऱ्याचं चित्र, शिवाजी महाराजांचे डोळे इथं म्हणजे जिवंत वाटलं, ह्या पद्धतीने तुम्ही डेव्हलप करता. मला यातलं खूप छान काय वाटलं असेल या सगळे चित्र पाहताना, त्याच्या मागच्या ज्या संकल्पना तुमच्या आहेत, त्याच्या मागचा अभ्यास जो आहे तो चित्रात कुठेतरी आहे. चित्र कमी जास्त होऊ शकतं, म्हणजे जेवढं प्रॅक्टिस केलं तेवढं ते छान छान चित्र होऊ शकतं, परंतु तुमचा जो त्या मागचा अभ्यास आहे, तुम्ही प्रत्येक चित्राच्या ठिकाणी ते चित्र मागची संकल्पना प्रत्येकाला विचारतो. पण आपल्या सगळ्यांना ती संस्कृती तो सर्व आपल्याला माहीत आहे, त्याचा मला खूप आनंद झाला. दुसरं एक मला या सगळ्यामध्ये बघत असताना ज्यावेळी आपण लोकसंस्कृती किंवा लोकसंस्कृती जन्मवे सांगतो त्यावेळी 2 चित्र मला 2 ते 3 चित्र मिसिंग वाटली. म्हणजे आधी शिवाजी महाराजांचं आहे, हे संस्कृतीचे आहे, श्री सरांनी त्याचा उल्लेख पण केला की हे सगळी संस्कृती आहे. त्यावेळी ज्यावेळी सतीबंदी केली राजाराम मोहन रायने, जशी आपली संस्कृती आहे तशी प्रबोधनाची, समाज सुधारण्याची एक संस्कृती आहे. त्या चित्रामध्ये मला ह्या संस्कृती दाखवताना महाराष्ट्राची कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एखादे चित्र, महात्मा फुलेंचं एखादं चित्र आणि सावित्रीबाई फुलेंचं, कारण आज त्या 3 महामानवांच्यामुळं किंवा त्या महापुरुषांच्यामुळं त्याच्यामुळं आपण आज शिक्षण करतोय, आपल्याला जे काही स्वातंत्र्य आहे किंवा आपण ही संस्कृती जपतोय त्या 3 लोकांच्यामुळे जपतोय. तर ती चित्र कुठेतरी तुम्हाला पुढे समावेश करता आला, कारण त्याशिवाय ते मला वाटते महाराष्ट्राची संस्कृती, प्रबोधनाची संस्कृती पूर्ण होणार नाही. एवढं बोलतो आणि मी थांबतो. थँक्यू. माननीय प्राचार्य विजयकुमार धुमार सर, ज्यांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा असतो, यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून इथे उपस्थित असलेल्या सर्व बालकलाकारांना प्रेरित करावे. सर्व सरांचे विद्यार्थी, एकांचे विद्यार्थी, तुम्ही जे प्रयत्न केले ते अतिशय जे विषय घेऊन मांडणी वेगवेगळ्या पद्धतीची जी केली अतिशय चांगली गोष्ट आहे आणि यातून प्रदर्शन नक्कीच उज्ज्वल आहे असं मी म्हणेन. म्हणजे चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी त्या विषयाशी संबंधित ते जे काय तुम्ही टॉपिक निवडले त्या टॉपिकमधला व्यवस्थित अभ्यास करून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात कुठल्याही दुसऱ्या चित्रांचं किंवा चित्रकारांचं इम्प्रेशन मला दिसलं नाही. हे सगळ्यात जमीची बाजू आहे त्याची. मी कुठलं एक रेफरन्स घेतो आणि मग काम करतो अशी शक्यता याच्यामध्ये अजिबातच तशी जाणवली नाही. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. तुमच्या या सगळ्या एकूण उपक्रमाला आणि या प्रदर्शनाला शुभेच्छा. धन्यवाद. मी विनायक भोसले सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आज या ठिकाणी दीपलक्ष्मी नागरी सरकारी पतसंस्था आणि संस्कृती कला अकॅदमी यांच्यातर्फे आयोजित जे चित्र प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन नुकतंच झालं आहे. अशी प्रदर्शने या हॉलमध्ये दीपलक्ष्मीच्या कायम भरत असतात. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मीच्या हॉलमध्ये गाण्याचे कार्यक्रम, इतर व्याख्याने आणि समाज प्रबोधनाची कामं आयोजित केली जातात. आता पाटील सरांनी सांगितलंच की उद्दिष्ट 200 कार्यक्रमांचं असतं. ते उद्दिष्ट चिटणीस साहेब जेव्हा घेतात तेव्हा आमचं उद्दिष्ट आम्हाला पूर्ण करावंच लागतं. म्हणजे संस्थेकडे लक्ष देऊन इथं जे आम्हाला अनुभवायला मिळतं आणि बघायला मिळतं, म्हणजे ही आमची इतिहास साध्य झालेली आहे. आणि या ठिकाणी दीपलक्ष्मीमध्ये नोकरीला लागल्यामुळं मला हे सगळं अनुभवायला मिळतं आणि बघायला मिळतं. हे बघितल्यानंतर आपण आयुष्यात काय मिस केलं हे समजतंय, पण आता यानंतर परत करण्यापेक्षा मुलांकडून त्या अपेक्षा करून मुलांना या ठिकाणी आपण घालताय. सर्व पालक बिलक बघतो आम्ही आणि बरं वाटतं की हा जो हॉल दीपलक्ष्मीनं बनवला आहे त्याचं आमचं सार्थक झालं असं आम्हाला वाटतं आणि आपण सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभतं. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आता मी माननीय वैशाली पारसनीस मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रवासातील काही अनुभव सांगून इथे उपस्थित असलेल्या कलाकारांना प्रेरित करावे. सर्व मान्यवर व रसिक जन, माझा सर्वांना नमस्कार. आज इतक्या सुंदर चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन माझी संधी मला केल्याबद्दल प्रथम दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन
शिरीचे सर आणि सांस्कृतिक कला अकॅडमीचे सर चव्हाण सर यांचं मनापासून आभार मानते, कारण की फीत कापून उद्घाटन करण्याची पहिलाच मला हा अनुभव आहे. एरवी नृत्याच्या कार्यक्रमाला देतो म्हणजे प्रज्वलनपर्यंत असतो. आजच्या प्रदर्शनाचा विषयच रंग लोकसंस्कृतीचे. लोकसंस्कृती म्हणजे एखाद्या विशिष्ट समुदायाचं पारंपरिक आपण म्हणू जीवनशैली, रूढी, परंपरा आणि मूल्ये, आणि या संस्कृतीचे कलात्मक सादरीकरण म्हणजेच लोककला. मग चित्रातील लोककलांचे प्रकार काय आहेत, तर मधुबनी आहे, वारली आहे, कलंकारी आहे, आणि नृत्यात गोंधळ, भारुड, दशावतारी खेळ येतात. या लोककला आणि शास्त्रीय कला ह्या आपल्या संस्कृतीच्या दोन प्रमुख धारा आहेत. मग ज्या कलांना एक तंत्राची जोड लावली आणि ज्या गुरुशिष्य परंपरेच्या प्रवाहात त्या समृद्ध झाल्या, अशा त्या आपल्या 6 ललित कला: नाट्य, नृत्य, संगीत, चित्रशिल्प आणि काव्य. या ललित कलांमध्ये आपल्याला दिसून येतं की त्यांच्यात एक घनिष्ठ संबंध आहे, आणि याची पुष्टी आपल्याला विष्णू धर्मोत्तर पुराणातील एक कथेमध्ये सापडते. त्यात राजा वज्र आणि मार्कंडेय ऋषींमध्ये संवाद साधलाय. राजा वज्राला शिल्पकला शिकायची इच्छा होते, आणि म्हणून तो मार्कंडेय ऋषींकडे जातो आणि आपली इच्छा व्यक्त करतो. तर मार्कंडेय ऋषी म्हणतात, चालेल, शिल्पकलेला सुरुवात करू, पण तुला आधी चित्रकलेचा अभ्यास करावा लागेल. तर वज्रराजा ठीक आहे म्हणतो, आपण चित्रकलेपासून सुरुवात करूया. मग ते म्हणतात, चित्रकला सुरू करायच्या आधी तुला नृत्यकलेचा अभ्यास करावा लागेल, आणि नृत्यकला शिकायच्या आधी संगीताचे ज्ञान लागेल. तर या गोष्टींना आपल्याला दिसून येतं की या सर्व ललित कला किती एकमेकांना पूरक आहेत आणि त्यांचं एक घनिष्ठ नातं आहे. एक नृत्याचे अभ्यासक म्हणून मी असं म्हणेन की नृत्य एक सर्वसमावेशक कला आहे. त्यात नृत्याबरोबरच गायन वादन तर आहेच, कारण की तो नृत्याचा आत्माच आहे, पण त्याचबरोबर चित्र, शिल्प आणि काव्य या सुद्धा कलांची तत्व आपल्याला या नृत्यकलेमध्ये दिसून येतात. चित्रातील रेषा, आकार तितक्याच प्रभावीपणे नृत्यात मांडताना दिसतात. एखादी नर्तिका या नृत्यात आपल्या अंगी हालचालीतून अशा विविध भौमितिक आकार निर्माण करत असते. चित्रात रेषा आणि आकार स्थिर असतात, तसं नृत्यात चल असतात, आणि या रेषांनीच विविध आकार निर्माण करत रंगमंचावर आम्ही विविध रांगोळी जसं आम्ही रेखाटत असतो. नृत्यातील रंग म्हणजे भाव व्यक्त करतात, तर चित्रातील रंग म्हणजे भाव व्यक्त करतात. त्याचप्रमाणे नृत्यात नर्तिका आपल्या अंगिक हालचालीतून गाण्याच्या साथीने भाव व्यक्त करत असते. प्रत्येक कलेला मला असं वाटतं एक वेगळी भाषा असते. सर्व कला वेगवेगळ्या माध्यमातून ती साकार होत असतात. मला वाटतं कला ही त्रिसूत्री असते, म्हणजे प्रत्येक विद्यार्थिनीने जेव्हा कला शिकायला लागते तेव्हा या तिन्ही सूत्रांचा विचार नक्की करावा की कलेचं महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये, त्याचं स्थान काय आहे. कला नक्कीच आपल्याला आपलं जीवन समृद्ध करायला मदत करते. कलेमुळे आपल्याला जीवनाकडे एक सकारात्मक दृष्टिकोन मिळतो, आणि आपण बघूया की दैनंदिन शिक्षण आपल्याला दैनंदिन शिक्षणामुळे आपल्याला जीवन जगायला शिक्षण देत असते, मदत करते, पण कला ही आपण जीवन कसं जगायचं हे शिकवते. प्रत्येक कलाकार हा आपली संस्कृती हे कलेतनं साध्य करत असतो. आणि मला असं वाटतं संस्कृती आपण
त्याचा आपण पाठपुरावा करत असतो, पण ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा, त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचं ही एक महत्त्वाचं गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं श्री सर ते अगदी मनापासून त्याचा प्रचार आणि प्रसार करतायत आणि वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांना बोलवून तो कलाकार आणि त्याची कला जनसामान्यांपर्यंत ते पोहोचवत आहेत. त्याच्यासाठी व्यासपीठ देत आहेत आणि ते सुद्धा विनामूल्य व्यासपीठ देत आहेत. हे विशेष आहे. म्हणजे आजकाल कलाकार आपल्या साताऱ्यात खूप आहेत, पण व्यासपीठच उपलब्ध नाही आहे. पण ते विनामूल्य व्यासपीठ देऊन कलाकारांना एक आत्मविश्वास, प्रोत्साहन आणि खंबीरपणे त्यांच्याबरोबर ते प्रत्येक कलाकारांना साथ देत आहेत. हे विशेष आहे. खरोखरच कौतुक आहे आपल्या उपक्रमाबद्दल. मगाशी म्हटलं तसं त्रिसूत्री असतं, तर ही जीवन कला हे कलेचं स्थान आपल्या जीवनासाठी काय आहे हे महत्त्वाचं आहेच. पण त्याच्यानंतर दुसरं सूत्र म्हणजे कला ही स्वानंदासाठी असते. मला नृत्य आवडतं म्हणून मी ते शिकते. मला चित्रकला आवडते म्हणून मी चित्रकला शिकते. या कलेतनं मला आनंद मिळतो, आत्मविश्वास मिळतो, समाधान मिळतो म्हणून मी ते करते. तिसरं सूत्र म्हणजे या कलेतून अर्थार्जन करणं. मग एखादा कलाकार आपली कला त्यांनी जर सिद्ध केली तर अर्थार्जन करण्याचा विचार नक्कीच त्या कलाकाराने करावा. तर ह्या शिकत असताना या तिन्ही सूत्रांचा विचार करून जर वाटचाल आपण आधीपासून केली तर आपली प्रत्येक स्तरावर आपल्याला ही कला आनंद देऊ शकते आणि आपल्याला एक फोकस मिळतो की आपल्याला ही कला कुठपर्यंत नेऊन पोचवायची, आपल्याला काय त्याच्यातनं साध्य करायचे हे प्रत्येक विद्यार्थिनीने ठरवून या दृष्टीने वाटचाल करणं गरजेचं आहे. आजच्या प्रदर्शन बघताना मला खूप आनंद झाला आहे, विशेष करून की प्रत्येक चित्रकलेच्या खालती ती प्राईज दिलेली आहे आणि खरोखरच मला या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय, एक समाधान दिसतंय आणि एक आत्मविश्वास दिसतोय की हो माझी चित्र इथे आज लागलेली आहेत. आणि मला विश्वास आहे की आज तुमची चित्र दीपलक्ष्मीच्या व्यासपीठावर आज ती सुरू होत आहेत आणि नक्कीच साता समुद्र पलीकडे तुमची चित्र पोचणार आहेत आणि तुम्हाला नाव लौकिक मिळणार आहे, त्याच्यातनं भरघोस अर्थार्जन तुम्हाला मिळणार आहे. हा माझा विश्वास आहे आणि नक्कीच शिवचितनी सर आपल्या पाठीशी, कलाकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. मग अजून एखाद्या कलाकाराला अजून काय हवं? व्यासपीठ मिळाले आणि प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळाली तर अजून काय एका कलाकाराला हवं? मला असं वाटतं या सर्व विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी विशेषतः पुण्यामध्ये असतो. तिथं 10 वर्ष साहित्य परिषदेमध्ये कार्यरत होतो. पण मी तिथं एका क्लासचं चित्रप्रदर्शन होतं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होतं. तर मी तसं आपण शिकतो की आपण तयारी करावी म्हणजे 6 वर्षामध्ये आपण पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये किंवा बालगंधर्वांच्या गॅलरीमध्ये इथलं चित्रप्रदर्शन करू की ज्यामुळे पुणेकर बघतील. सुद्धा आपल्या इथं धुमाळ सरांचे विद्यार्थी, चव्हाण सरांचे विद्यार्थी, तारू सरांचे विद्यार्थी आणि त्यांची चित्र ही चांगली असतात. शेवटी मागाशी पाहता सुद्धा तुम्हाला मी म्हटलं की पुण्याकडे आपल्याला सरकलं पाहिजे, कारण पुण्यामध्ये शेवटी असणारी तज्ञ मंडळी ही येऊन बघत असतात. पण आपण नक्की तो एक प्रयोग करूया. त्यांनी पण तसाच प्रयोग केला होता. शालेय विद्यार्थी 4वीपर्यंत, 7वीपर्यंत, 10वीपर्यंत, महाविद्यालयात पण आपण पुण्यात लावण्यामुळं पुण्यामध्ये चित्र साक्षरता ही मोठी आहे. म्हणजे आपला उद्देश समजून घ्या. पुण्यामध्ये जसं वैशाली पारसचा कार्यक्रम आता पुण्यामध्ये झाला तो आनंद वेगळा आहे, तो त्यांच्या शिष्याला असेल, गुरुला असेल. तसं तुम्हाला सुद्धा सातारकरांना वेगळ्या क्षेत्रामधल्या म्हणजे मग व्याख्यान असेल तर व्याख्या, पुस्तक प्रकाशन करायचं पुस्तक प्रकाशन, चित्र प्रदर्शन असेल तर चित्र प्रदर्शन, नृत्याचा तर नृत्याचा, असे वेगवेगळे काही परिमाण आम्ही स्वीकारलेले आहेत.
तेव्हा आपण खात्री बाळगा की दिवाळीच्या सुमारासमध्ये आपल्या क्लासचं चित्र प्रदर्शन आपण पुण्यामध्ये करूया आणि त्याचा नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढं त्याचा एक प्रकारचा लाभ होतोय. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटी मी संस्कृती कला अकादमीचे संस्थापक श्री प्रसाद चव्हाण सर यांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन करावे. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि संस्कृती कला अकादमी सातारा आयोजित रंग लोकसंस्कृतीचे या वार्षिक कला प्रदर्शनाचा आज उद्घाटन झालेलं आहे. या वार्षिक कला उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी पुढे एकदा त्यांचे आभार मानतो. सर्व कष्टाळू माझे सर्व विद्यार्थी इथं उपस्थित असलेले चित्रकार, चित्रकला प्रेमी सर्व विद्यार्थी, पालक यांचे मी आभार मानतो. आणि हे जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनाचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम इथे समाप्त झाला असं मी जाहीर करतो. इथून पुढं 14 ते 18 दरम्यान होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि या कला प्रदर्शनाची रंगत वाढवा अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो. आता यापुढे आपण माननीय प्राचार्य विजयकुमार धुमाळ यांचं चित्र प्रात्यक्षिक इथं अनुभवणार आहोत. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आपलं आत्ताच सगळं जे रेकॉर्डिंग आहे ते आमचे शाळेचे शिक्षक आहेत ते माझ्या विनंतीला मान देऊन कायम येतात आणि रेकॉर्डिंग करतात आणि 4 तासातच तुम्हाला हे सगळं युट्यूबला बघायला मिळेल. तर वैशाली पारसला विनंती करतो की इंग्रज सरांचा पण